विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या शनिवारपासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी देखील या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव करण्यात आले होते, त्यामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता। यावर्षी देखील कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला। याबाबत सभापती शरद जगताप यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कांदा मार्केट पुन्हा एकदा सुरू करण्यात येते। गेल्या वर्षी याच मार्केट कमिटीनं कांदा मार्केट सुरू केलं होतं आणि यावेळेस एक चांगला प्रतिसाद शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मिळाला होता। यावर्षी देखील पुन्हा कांदा मार्केट सुरू होते। नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप आता आपल्या बरोबर आहे। काय नक्की असणार आहे, कशा प्रकारे हे मार्केट पुन्हा सुरू केलं जाणार आहे, काय सांगाल? गेल्या वर्षी तुम्हाला या कांदा मार्केटचा कसा प्रतिसाद मिळाला होता आणि यावर्षी कांदा मार्केट कसं असेल, शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचं गेल्या वर्षी एक 15-20 वर्ष बंद असलेलं कांदा मार्केट आमचे सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने आणि आमच्या नेत्यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी चालू केलं। आणि कांदा मार्केट चालू करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, अभ्यास केला, त्याचा थोरांचं मार्गदर्शन घेतलं। त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की गेल्या वर्षी आम्ही 2.5 ते 3 कोटी रुपयाचा टर्नओव्हर कांद्याच्या व्यापारातून केला आणि एवढा मोठा टर्नओव्हर झाल्यानंतर नीरा मार्केटमध्ये त्याचं रोटेशन फिरलं। मग ते एखाद्याच्या घरी लग्न असेल तर तो कपड्याच्या मार्केटमध्ये जाऊन त्या कांद्याच्या पैशातून त्यांनी त्याचा बस्ता बांधला, कुणाला फर्निचर घेतलं, कुणाला भांडी घेतली, कुणी घराचे काही कार्य असतील, वेगवेगळे कार्य असतील, त्या कांद्याच्या पैशातून, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नीरेच्या मार्केटमध्ये कांद्याच्या पैशातून प्रत्येकाला व्यवसाय मिळाला। आणि हे सगळं करत असताना आम्हाला आमचे मार्गदर्शक आमदार असतील, खासदार असतील, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असतील, त्यांनी सांगितलं की तुम्ही कांदा मार्केट चालू केलं। सगळ्या संचालकांचे आभार व अभिनंदन। आणि मग तो सगळं पाहिल्यानंतर आम्हाला मार्केट कमिटीला 2.5-3 लाख रुपये त्या ठिकाणी कांद्याच्या मार्केटमधून मिळाला। तोच धागा पकडून ह्या वर्षी सुद्धा या पंचकृषीमध्ये जे शेतकरी वर्ग असेल त्यांच्या सोयीसाठी आम्ही याही वर्षी कांदा मार्केट चालू करायचं सर्व संचालकांनी ध्येय व्यक्त केलं। आणि व्यापाऱ्यांशी आजच आम्ही सर्व संचालक मंडळांनी विचारविनिमय केला आणि त्या ठिकाणी दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर शनिवारी दुपारी ठीक 4 वाजता कांदा मार्केटचं शुभारंभ आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने ठरलं त्या ठिकाणी की सभापतींच्या शुभ हस्ते आणि आमच्या मार्केट कमिटीचे उपसभापती सन्माननीय टिळेकर नाना यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व मान्यवर संचालकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उद्याच्या शनिवारी दत्त जयंती दिवशी कांदा मार्केटचा शुभारंभ दुपारी 4 वाजता करत आहोत। आणि याच निमित्ताने या पंचकृषीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये किंवा बारामती तालुक्यातल्या 32 गावं किंवा बारामती तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही सर्व संचालक मंडळ नम्र निवेदन किंवा आव्हान करतो की आपण सर्व शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला कांदा मार्केटमध्ये घेऊन यावा। चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विक्रीची व्यवस्था आम्ही सर्व लोकांनी केलेली आहे। सर्व पारदर्शक व्यवहार, वजन काटा व्यवस्थित, पारदर्शक त्याच दिवशी पट्टी देण्याची व्यवस्था आम्ही सर्व संचालक मंडळांनी केलेली आहे। आपण सर्वांनी कांदा मार्केटचा लाभ घ्यावा एवढीच आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो। कांदा मार्केट तुम्ही सुरू करताय, पण आठवड्यातून किती दिवस हे मार्केट चालू असणार आहे, कसं चालू असणार आहे, त्याची वेळ काय असणार? गतवर्षीप्रमाणे आपण दरवर्षी शनिवारी आठवड्यातून 1 दिवस कांद्याचे निलाव मोठ्या प्रमाणात नीरा मार्केटमध्ये ठेवतो आणि त्याच पद्धतीने दर शनिवारी आपण कांद्याचे व्यापार मार्केट कमिटीच्या आवारामध्ये करू। साधारणतः 9 वाजता मार्केट चालू होतो, 12-1 वाजता त्याचे निलाव होतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी वजन काटा होऊन त्याला पट्टी दिली जाते। नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होतो आणि या शेतकऱ्यांना या बाजार समितीचा चांगला उपयोग होत असतो आणि त्यामुळेच गेल्या वर्षी देखील कांदा मार्केटला इथं चांगला प्रतिसाद मिळाला होता। यावर्षी देखील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कांदा निलाव घेण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला कांदा घेऊन यावा असं आवाहन कृषी उत्पन्न समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे।